आज दिवसभर पाऊस सुरू होता. तसल्या पावसामध्ये मी शूट केलंय. पावसामध्ये विशेष म्हणलं तर हे लोकेशन 90% मी त्याच लोकेशनवर भिजून गेलतो. तरी या इडलीच्या शूट साठी गेलो. सगळं स्ट्रगल सांगतो, चला सुरू करूया. हाय, मी आहे महेश आणि मी करतो रील शूट अँड एडिटिंग. आजची सुरुवात अशी झाली की सकाळी थोडं लवकर परळीला आलेलो. मग पहिलं अद्वैतकडे आलो आणि देन आम्ही तिथून दोघं नंतर नाश्ता करायला निघालो. सकाळ सकाळी मस्त पैकी इडली घेतली. आता थोडंफार आम्ही दोघं बोलत बसलो होतो. तेवढ्यातच मला लक्षात आलं की मला जायचं शूट साठी. मी बाहेर आलो तो काय सुरू होता पाऊस. आता फर्स्ट एक बेबी वेलकम होतं, ते शूट कम्प्लीट केलं आणि देन नंतर पाऊस वाढला होता तरी पण भिजत नाही का मी निघालो एका शूट साठी. बारिश कितनी भी हो जाए पर मेरे काम को नहीं रोक सकती भाई. मग मी इकडे स्टुडिओला आलो. देन नंतर आम्ही आधी इंडोरला शूट करून घेतलं. मग मी नाही का त्यांना बोललो चला मस्त पैकी पाऊस यायला आपण बाहेर जाऊन शूट करू. मग मी त्यांना घेऊन आलो मंदिरच्या बॅक साईडला. आभाळातून थोडं थोडं पाणी पडतच होतं. आता वातावरण खूप झकास झालेलं होतं इकडं. मग मी किती भिजतो याचा न विचार करता मी तशा पावसामध्ये शूट केलं. आता हे विठुरायाचं शूट म्हणलं होतं खतरनाक होणार. मग मी तर इकडे भिजून गेलतो पण इकडे शूट लय भारी भेटलो होतं बरं का मला. हे लोकेशन आहे वैजनाथ मंदिरच्या बॅक साईडचं. मग मी नाही का माझा आउटफिट चेंज केला आणि देन नंतर आलो नाथब्रह्म इडलीच्या ओपनिंगच्या शूट साठी. देन इकडलं पण शूट कम्प्लीट केलं आणि इकडल्या इडलीचा स्वाद घेतला. असे मी आज दिवसभरामध्ये 3-4 शूट केले. जर तुम्हालाही तुमचं शूट करायचं असेल तर डीएम करा मला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो